नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कोथिंबीर आणली आहे, 2 जुड्या आणल्या. तर याची रेसिपी टाकणार आहे. चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायची, बारीक बारीक कापायची आणि या माझ्या पद्धतीने करून बघा. मी कशा बनवते त्या टाकणार आहे रेसिपी. तुम्ही करून बघा आणि या पद्धतीने करून बघा आणि लाईक करत राहा. बाय. आता आपली कोथिंबीर साफ स्वच्छ करून झाली. ही अशी बारीक कापून घेतली, बारीक कापली. मग हे चण्याचं पीठ, हे विकतचं चण्याचं पीठ आहे. हे आपलं दळलेलं आहे घरी थोडं. ही मिरची लसूण वाटलं आहे. हे थोडंसं मी गूळ घेतलं आहे, हळद, तिखट थोडंसं आणि हे थोडंसं चकलीचं आटा आहे आणि हे जिरा आणि बडीशेप आहे थोडीशी. धणा जिरा पावडर आहे ती, थोडी बडीशेप टाकली. तर ही सगळी अशी मिक्स करून घ्यायची. असं हे छान मिक्स करायचं सगळं. मिक्स करायची चांगली छानपैकी. आणि बघा फिनिश झालं. हे आता आपले रोल तयार झाले. हे बघा मी किती केले, 1 2 3 4 रोल केले. 5 करू शकत होते पण मी 4च केले. आणि असं हे वर ठेवून याला, हे बघा याचं झाकण, असं झाकण ठेवायचं. थोडं मोठं गॅस, थोडं मोठं करायचं. मीडियम ठेवायचं, थोडं मीडियमवर ठेवा. अशा पद्धतीत आळूवडी बनवायची. असं हे ठेवायचं भांडं, थोडं पाणी ठेवायचं खाली, वर थोडं तेल लावायचं आणि असे रोल बनवून वर ठेवायचे आणि 20 मिनिटं ठेवायचे. नंतर उतरायचे. आपली आलूवडी तयार झाली आहे. ही बघा कशी छान आहे ना, मस्त. अशीच करून बघा तुम्ही पण. आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा, छान छान कमेंट करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. ही बघा कुरकुरीत, सुंदर, छान. तुम्ही पण करून बघा आणि खाऊन पहा. कसं झालं ते सांगा लाईक करून कमेंटमध्ये.